मुंबईच्या रस्त्यांवर पावसाचे थेंब चमकत होते. लोक सगळे आपापल्या घरी जाण्याच्या घाईत होते. पण त्या गर्दीत एक मुलगी शांतपणे चालत होती. सई. 25 वर्षांची, साधी, निरागस, पण डोळ्यात खूप मोठी स्वप्न. तिच्या आयुष्यात सगळं ठीक होतं. जॉब, फॅमिली, पण एकच गोष्ट मिसिंग होती. कोणीतरी जो तिला खऱ्या अर्थाने समजून घेईन. त्या दिवशी सई एका छोट्या कॅफेमध्ये बसली होती. खिडकीजवळ, कॉफी हातात आणि पावसाकडे बघत. तेवढ्यात "एक्सक्यूज मी, इथे बसू का?" तिने वर पाहिलं. समोर एक मुलगा उभा होता. आर्यन. उंच, कॉन्फिडंट आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच चाम. "हो, बस ना." सई थोडी हसत म्हणाली. सुरुवातीला साध्या गोष्टी. "तू इथे नेहमी येतेस का?" "नाही, आज मूड होता." हळूहळू कॉन्व्हर्सेशन डीप होत गेला. दोघांनाही कळलंच नाही वेळ कसा गेला. त्या दिवशी ते फक्त स्ट्रेंजर्स नव्हते राहिले. "आपण पुन्हा भेटू शकतो का?" आर्यन सई थोडी थांबली. पण तिच्या मनाने होकार दिला. "हो, का नाही?" दोघांनी नंबर एक्सचेंज केले. दिवस गेले. चॅट सुरू झाले. गुड मॉर्निंग टेक्स्ट्स, लेट नाईट कॉल्स, रॅन्डम जोक्स, डीप टॉक्स. सई हळूहळू त्याच्यावर विश्वास ठेवायला लागली आणि प्रेमात पडली. एका रात्री, "सई, मला काही सांगायचंय." आर्यन. "काय?" "मी तुझ्यावर प्रेम करतो." सईच्या हृदयाची धडधड वाढली. ती काही सेकंद शांत राहिली आणि मग, "मी पण." दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. फ्युचर प्लॅन्स, मॅरेज टॉक्स, ट्रॅव्हल ड्रीम्स, सगळं परफेक्ट वाटत होतं. सईला वाटत होतं हा तोच आहे, ज्याची ती वाट बघत होती. प्रत्येक प्रेमकथेच्या मागे एक सत्य असतं आणि प्रत्येक विश्वासाच्या मागे एक धोका. एक दिवस सईने आर्यनचा फोन पाहिला. एक मेसेज. "मिस यू बेबी. कालची रात्र अजून आठवते." सईचं जग थांबलं. सईच्या हातात अजूनही तो फोन होता. तिच्या डोळ्यांसमोर तेच मेसेज पुन्हा पुन्हा येत होतं. "मिस यू बेबी. कालची रात्र अजून आठवते." तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हात थरथरत होते. "हे काय आहे?" ती मनात म्हणाली. आर्यन बाथरूममधून बाहेर आला. "काय झालं सई? तू अशी का दिसतेस?" सईने काही न बोलता फोन त्याच्या समोर धरला. आर्यनच्या चेहऱ्यावरचं हसू एका क्षणात गायब झालं. "हे कोण आहे?" सईचा आवाज थरथरत होता. "सई, तू चुकीचं समजतेस." आर्यन. "चुकीचं? मग एक्सप्लेन कर." सई तो काही क्षण शांत राहिला. "ती माझी एक्स आहे." "एक्स? मग कालची रात्र म्हणजे काय?" आर्यन शेवटी तुटला. "हो, मी तिच्याशी भेटलो होतो." सईच्या पायाखालची जमीन सरकली. "का?" "मला कळत नव्हतं. मी कन्फ्यूज होतो." सईच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. "कन्फ्यूज? म्हणजे मी का आहे तुझ्यासाठी?" "सई, मी तुझ्यावर प्रेम करतो." "नाही, प्रेम असतं तर धोका दिला नसतास." सई उठली. तिने त्याच्याकडे शेवटचं पाहिलं. "मी तुला माझं सगळं दिलं आणि तू मला काय दिलंस? धोका." ती तिथून निघून गेली. आर्यन तिला थांबवायचा प्रयत्न करत राहिला, पण काही नातं परत जोडता येत नाही. त्या रात्री सई रस्त्यावर चालत होती. पाऊस पडत होता, पण तिच्या डोळ्यांतले अश्रू त्याहून जास्त होते. तिचं प्रेम, तिचा विश्वास सगळं तुटलं होतं. सई आता बदलली होती. ती आधीसारखी निरागस नव्हती, पण ती कमजोरही नव्हती. तिने स्वतःला सांभाळलं. नवीन जॉब, नवीन लाईफ आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर प्रेम करायला शिकली. एक दिवस सई एका ऑफिस मीटिंगमध्ये होती. तेवढ्यात दरवाजा उघडला. आत आला आर्यन. दोघांचे डोळे भिडले. क्षणभर सगळं थांबलं. मीटिंगनंतर आर्यन तिच्या समोर आला. "सई, प्लीज एक चान्स दे."
सई शांतपणे हसली. लेट झाला आर्यन. मी बदललोय, पण माझं मन नाही. सई त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली, प्रेम केलं होतं मी तुझ्यावर, खूप केलं होतं. पण आता मी स्वतःवर जास्त प्रेम करते. ती तिथून कॉन्फिडंट चालत निघून गेली आणि आर्यन तिथेच उभा राहिला. पहिल्यांदा खऱ्या अर्थानं एकटा.